वनसेवक भरती 2025 महाराष्ट्रतर्फे विद्यार्थी मिळवणं वनसेवकच्या 12,991 जागा रिक्त आहे आणि शासन निर्णय सुद्धा वनसेवकचा या ठिकाणी आलेला आहे. लक्षात ठेवा. आणि 12,991 जागांसाठी वनसेवकांची येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघत आहे आणि गड्ड संवर्गातलं पद आहे वनसेवकचा आणि शिक्षण फक्त 10वी पास 12वी पास लागते आणि पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत आहे. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं वनसेवकमध्ये जिल्ह्यावाईज कुठे किती जागा रिक्त आहे या संदर्भात जे अपडेट याच्या अगोदर आलं आहे तर ते अपडेट मी तुम्हाला दाखवणार आहे. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वनसेवकांचे किती जागा रिक्त आहे याबद्दल, जेणेकरून आपल्याला एक अंदाज लागणार आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आपलं माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपण डेली वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल वेगवेगळे अपडेट आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर विषय बघू शकता तुम्ही, वन व्यवस्थापनामध्ये वन मजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे. तर याच्या अगोदर हा शासन निर्णय या ठिकाणी आला आहे. जिल्ह्यानुसार जागासुद्धा रिक्त या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळून आपलं जर वनसेवकमध्ये सिलेक्शन झालं तर काम कोणकोणतं असते ते सुद्धा आपण पुढे या ठिकाणी बोलणार आहे. तर बघू शकता वनसेवकांना जे पगार असणार आहे, बघू शकता जे पद आहे तर सदर पद हे गड्ड संवर्गात असणार आहे आणि पगार 15,000 ते 47,600 पर्यंत वेतन श्रेणी राहणार आहे. आणि शिक्षण तुम्ही बघू शकता यामध्ये जे या ठिकाणी अटी आणि शर्ती बघू शकता तुम्ही. सदर पदावर नियुक्तीकरिता किमान 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल. तसे उमेदवार कमाल शैक्षणिक अर्हता ही 12वी असावी. कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त शिक्षण घेतले नसल्याबाबतचे हमीपत्र उमेदवारांकडून लिहून घेण्यात यावे. कमाल मर्यादा 12वी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आता वनसेवकमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर काम कोणकोणतं करावं लागणार आहे तर पहा विद्यार्थी मिळवणं, प्रत्येक नियतक्षेत्रासाठी वनरक्षकास सहाय्यक म्हणून काम करणे. यामध्ये नियतक्षेत्राचे गस्त करून वनांचे संरक्षण व संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, वन गुन्हा नोंदवण्यासाठी सहाय्य करणे, तपासास सहाय्य करणे, प्रचलित नियमाप्रमाणे वन क्षेत्राची सीमांची देखभाल करणे, वन्यापासून संरक्षण करणे, वनोपजांचे संरक्षण करणे, रोपवनाचे कामे, JMFC VEDC इत्यादी संदर्भात कामे, कार्यायोजनेचे अनुषंगाने कामे, मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करणे, रेस्क्यू ऑपरेशनची कामास सहाय्य करणे, रोय अंतर्गत कामे, शासनाच्या विविध योजनेअंतर्गत येणारी कामे या सर्व कामात वनरक्षकास सहाय्य करणे. याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामे करणे. हे काही कामं जे विद्यार्थी मिळवणं वनसेवकमध्ये आपल्याला या ठिकाणी करावं लागते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता वनसेवकांच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये किती जागा या ठिकाणी रिक्त आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता नागपूर वन विभाग आहे तर 189 जागा रिक्त या ठिकाणी आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर पहा विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी. तर नागपूर वन विभागमध्ये 189 जागा रिक्त आहे. वर्धा वन विभागमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 168 जागा रिक्त आहे. भंडारा वन विभागमध्ये 171 जागा रिक्त आहे. गोंदिया वन विभागमध्ये या ठिकाणी बघू शकता तुम्ही 205 जागा रिक्त आहे. त्याचबरोबर पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरमध्ये 214 जागा रिक्त आहे. नवयगाव नागझिरे व्याघ्र प्रकल्प राखीव गोंदिया या ठिकाणी 84 जागा रिक्त आहे. कार्ययोजना विभाग नागपूरमध्ये 1 जागा रिक्त आहे. त्याचबरोबर नागपूर वर्धा भंडारा गोंदियामध्ये 94 जागा या ठिकाणी रिक्त आहे. तर नागपूर वनवृत्तात टोटल 1126 जागा रिक्त या ठिकाणी आहे. त्यानंतर ब्रह्मपुरी वन विभागमध्ये 104 जागा रिक्त आहे. मध्य तांडा वन विभागमध्ये 158 जागा रिक्त आहे. चंद्रपूर वन विभागमध्ये 122 जागा रिक्त आहे. बफर व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरमध्ये 98 जागा रिक्त आहे. कोर तालुका बघू शकता तुम्ही. व्याघ्र प्रकल्प ताडोबा बघू शकता. कोर ताडोबा चंद्रपूरमध्ये 141 जागा रिक्त आहे. त्याचबरोबर ज्या कार्ययोजना चंद्रपूरमध्ये 1 जागा रिक्त आहे. बांबू संशोधन केंद्र चिचपल्लीमध्ये नाही आहे जागा. 6वी चंद्रपूरमध्ये 23 जागा रिक्त आहे. चंद्रपूर वनवृत्तामध्ये एकूण जर पाहिलं 647 जागा या ठिकाणी रिक्त आहे. त्यानंतर पहा आलापल्ली वन विभागमध्ये 202 जागा रिक्त आहे. सिरोंचा वन विभागमध्ये 200 जागा रिक्त आहे. भामरागड वन विभागमध्ये या ठिकाणी 18 जागा रिक्त आहे. गडचिरोली वन विभागमध्ये 363 जागा रिक्त आहे. वडसा वन विभागमध्ये 338 जागा रिक्त आहे. वन संवर्धन तज्ञ चंद्रपूरमध्ये 16 जागा रिक्त आहे. 6वी गडचिरोलीमध्ये 9 जागा रिक्त आहे. तर गडचिरोली वनवृत्तांमध्ये एकूण 1146 जागा रिक्त आहे. त्यानंतर प्रादेशिक वन विभाग अमरावतीमध्ये जर पाहिलं मेलघाट बुलढाणा अकोला 443 जागा रिक्त आहे. वन्यजीव विभाग सिपना गुगामल मेळघाट आकोट अकोला या ठिकाणी 241 जागा रिक्त आहे. त्याचबरोबर अमरावती बुलढाणा अकोलामध्ये 72 जागा रिक्त आहे. कार्ययोजना अमरावतीमध्ये 6 जागा. वन प्रशिक्षण संस्था चिखलदरामध्ये 15 जागा आहे. तर अमरावती वन वृत्तांमध्ये एकूण 777 जागा रिक्त आहे. निर्देशन
विभाग यवतमाळमध्ये जर पाहिलं नाही आहे जागा, वाशिम वन विभागमध्ये 10 जागा रिक्त आहे, पुसद वन विभागमध्ये 91 जागा रिक्त आहे, पांढरकवडा वन विभागमध्ये 88 जागा रिक्त आहे, यवतमाळ वन विभागमध्ये 175 जागा रिक्त आहे. त्यानंतर यवतमाळ बघू शकता तुम्ही, कार्य आयोजन यवतमाळमध्ये जागा नाही. त्याचबरोबर जे पांढरकवडा वन्यजीव विभागमध्ये 63 जागा आहे, 6वी वाशिममध्ये 6 जागा रिक्त आहे, 6वी यवतमाळमध्ये 22 जागा आहे, यवतमाळ वन वृत्तामध्ये टोटल 455 जागा रिक्त आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर वन विभागमध्ये जागा नाही. त्याचबरोबर नांदेड वन विभागमध्ये 402 जागा रिक्त आहे, हिंगोली वन विभागमध्ये 22 जागा रिक्त आहे, बीड वन विभागमध्ये 158 जागा रिक्त आहे, धाराशिव वन विभागमध्ये जागा नाही. वन प्रशिक्षण संस्था जालन्यामध्ये 10 जागा रिक्त आहे, मूल्यांकन विभाग छत्रपती संभाजी महाराज नगर 1 जागा रिक्त आहे, 6वी छत्रपती संभाजी महाराज नगर 33 जागा रिक्त आहे, 6वी बीडमध्ये 35 जागा रिक्त आहे, 6वी जालनामध्ये 40 जागा रिक्त आहे, 6वी नांदेडमध्ये 52 जागा रिक्त आहे, 6वी परभणीमध्ये जागा रिक्त नाही आहे, 6वी हिंगोलीमध्ये 28 जागा रिक्त आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर वन वृत्तामध्ये एकूण 781 जागा रिक्त आहे. त्याचबरोबर धुळे वन विभागमध्ये 150 जागा रिक्त आहे. त्यानंतर बघू शकता 6वी हिंगोलीमध्ये 28 जागा, छत्रपती संभाजी महाराज नगर वन वृत्तामध्ये 781 जागा रिक्त आहे, धुळे वन विभागमध्ये 150 जागा रिक्त आहे, नंदुरबार वन विभागमध्ये 66 जागा रिक्त आहे, मेवासी वन विभागमध्ये 12 जागा रिक्त आहे, जळगाव वन विभागमध्ये 128 जागा रिक्त आहे, यावल वन विभागमध्ये 50 जागा रिक्त आहे, नाशिक वन्यजीव विभागमध्ये 20 जागा रिक्त आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर वन्यजीव विभागमध्ये 20 जागा रिक्त आहे, संशोधन जालनामध्ये 5 जागा रिक्त आहे, वन प्रशिक्षण संस्था पालमध्ये 5 जागा आहे, 6वी धुळेमध्ये 2 जागा रिक्त आहे, 6वी नंदुरबार 20 जागा रिक्त आहे, 6वी जळगावमध्ये 42 जागा रिक्त आहे. त्यानंतर धुळे वन वृत्तामध्ये बघू शकता 520 जागा रिक्त आहे, पश्चिम विभाग नाशिकमध्ये 111 जागा रिक्त आहे, पूर्व भाग नाशिकमध्ये 205 जागा आहे. अहमदनगर वन विभागमध्ये जर पाहिलं तर अहिल्यानगर बघू शकता, अहिल्यानगर वन विभागमध्ये जे जागा रिक्त आहे 72 जागा रिक्त आहे. त्याचबरोबर कार्य आयोजन नाशिकमध्ये 4 जागा आहे, मूल्यांकन विभाग नाशिकमध्ये 1 जागा आहे, पुणे वन्यजीव विभागमध्ये 8 जागा रिक्त आहे, नाशिक वन्यजीव विभागमध्ये 12 जागा रिक्त आहे, 6वी नाशिकमध्ये 40 जागा रिक्त आहे, अहिल्यानगर वन विभागमध्ये 28 जागा रिक्त आहे, नाशिक वन वृत्तावर नाशिक वन वृत्तामध्ये तुम्ही बघू शकता एकूण 481 जागा रिक्त आहे, ठाणे वन विभागमध्ये 155 जागा रिक्त आहे, डहाणू वन विभागमध्ये 164 जागा रिक्त आहे, चव्हाण वन विभागमध्ये 130 जागा रिक्त आहे, शहापूर वन विभागमध्ये 101 जागा रिक्त आहे, अलिबाग वन विभागमध्ये जे आहे 87 जागा रिक्त आहे, रोहा वन विभागमध्ये 15 जागा रिक्त आहे, कार्य आयोजन डहाणूमध्ये 2 आहे. त्याचबरोबर बघू शकता पुणे वन्यजीव विभागमध्ये 234 जागा रिक्त आहे, ठाणे वन्यजीवमध्ये 220 जागा रिक्त आहे, 6वी ठाणेमध्ये 23 जागा आहे, 6वी अलिबागमध्ये 29 जागा रिक्त आहे, भूमी अभिलेख पश्चिम प्रदेश पनवेलमध्ये 2 जागा रिक्त आहे, संशोधन केंद्र वाडामध्ये 6 जागा रिक्त आहे, वन प्रशिक्षण संस्था शहापूरमध्ये 5 जागा रिक्त आहे, ठाणे वन वृत्तांमध्ये बघू शकता 1175 जागा रिक्त आहे, पुणे वन विभागमध्ये जे 211 जागा रिक्त आहे, जुन्नर वन विभागमध्ये 129 जागा रिक्त आहे, सोलापूर वन विभागमध्ये 76 जागा रिक्त आहे, पुणे वन्यजीव विभागमध्ये 52 जागा रिक्त आहे, संशोधन पुणेमध्ये 3 जागा रिक्त आहे, 6वी पुणेमध्ये 10 जागा रिक्त आहे, सोलापूरमध्ये 26 जागा रिक्त आहे, पुणे वन वृत्तामध्ये एकूण 507 जागा रिक्त आहे. आता कोल्हापूर वन विभागमध्ये जर पाहिलं 190 जागा रिक्त आहे, सातारा वन विभागमध्ये 129 जागा रिक्त आहे, सावंतवाडी वन विभागमध्ये 35 जागा रिक्त आहे, सांगली वन विभागमध्ये 105 जागा रिक्त आहे, चिपळूण वन विभागमध्ये 26 जागा रिक्त आहे. त्याचबरोबर कोल्हापूर बघू शकता तुम्ही, कोयना अभयारण्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव कोल्हापूरमध्ये 195 जागा रिक्त आहे, चांदोली राष्ट्रीय उद्यान सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर 31 जागा रिक्त आहे, सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूरमध्ये 33 जागा रिक्त आहे, 6वी कोल्हापूरमध्ये 29 जागा रिक्त आहे, 6वी सांगलीमध्ये 25 जागा रिक्त आहे, 6वी सातारामध्ये 12 जागा रिक्त आहे, 6वी सिंधुदुर्गमध्ये 4 जागा रिक्त आहे, संशोधन कोयनानगर 3 जागा रिक्त आहे, संशोधन दोडा मार्गमध्ये 6 जागा रिक्त आहे, संशोधन आधारामध्ये 6 जागा रिक्त आहे, संशोधन पुणेमध्ये 2 जागा रिक्त आहे, कोल्हापूर वन वृत्तांमध्ये एकूण 831 जागा आहेत. टोटल जे विद्यार्थी मिळवणं 8446 जागा आणि 4545. तर बघू शकता तुम्ही 12991 जागा या ठिकाणी जिल्हा वाईज या ठिकाणी रिक्त आहे.